शॅम्पूज का यूज केले पाहिजे? कसं असतं, की स्कॅल्पला क्लीन ठेवण्यासाठी आपण शॅम्पूज यूज करतो. मी ह्याच्या आधी पण सांगितले, की जास्त प्रमाणात शॅम्पू यूज केल्यामुळे स्कॅल्प आमचा ड्राय होऊ शकतो. माईल्ड शॅम्पू मिळतात मार्केटमध्ये. हे अशा पॅकमध्ये असतात. आपण काय करतो, की ₹2 ₹1 जे छोटे पाउच असतात, ते यूज करतो, की जे केसांना एक्स्ट्रीम ड्राय बनवतात. का तर ते मार्केटमध्ये किंवा जवळपास अवेलेबल आहे, घेतो आणि लावतो. हे असे शॅम्पू यूज का करायचे? कारण ह्यामध्ये जास्त प्रमाणात हार्श केमिकल नसतात. आणि ह्यामध्ये जे केमिकल्स असतात जसं की एलोवेरा आहे, ग्लिसरीन आहे, ह्याच्यामुळे केसांमधला तुमच्या तेलकटपणा जात नाही. केस एकदम मॉइश्चराइज्ड राहतात. कारण स्काल्प जर तुमचा ड्राय झाला, तर तुमच्या केस गळतीला जास्त प्रमाणात वाढ होऊ शकते. मी काही सजेस्ट करेन तुम्हाला शॅम्पू की जे मी स्वतः यूज करते, डेली यूज करते. काही आहे की आठवड्यातून 2 वेळा यूज केले जातात. डेली यूजसाठी बघत असाल, तर माइल्डीचा हा शॅम्पू आहे. यामध्ये एलोवेरा कंटेंट आहे. हा तुम्हाला कोणत्याही ऑनलाईन वेबसाईटवरती मिळेल. दुसरा आहे तो म्हणजे मॅक्सिसॉफ्ट. ह्यामध्ये तुलसी आहे, एलोवेरा त्यासोबत भृंगराज खूप सारे कंटेंट आहेत ह्यामध्ये. हा यूज करू शकता. ह्या दोन्हीही तुम्ही मेडिकल शॅम्पू आहे ते दोन्ही पण तुम्ही डेली यूज केले तरी चालतात. आठवड्यातून एकदा हेअर फॉलसाठी जर बघत असाल, तर हा डर्माकोचा शॅम्पू आहे. हा मी जवळपास 3 आठवडा यूज करते. ह्याची कुठल्याही प्रकारची ॲलर्जी नाही झालेली. हे 3ही शॅम्पू बेस्ट आहेत. केस तुमचे जर जास्त प्रमाणात तुमचा कोंडा वाढलाय, तर ह्या 3 पैकी कोणते पण यूज करू शकताय. जर तुम्हाला काही प्रश्न असतील, तर नक्कीच मला कमेंट करा. माझ्या हेअर फॉल सीरीजमधला हा शेवटचाच एपिसोड आहे, एपिसोड नंबर 10. पण जर तुमचे काही प्रश्न असतील, तर नक्कीच आपण ही सीरीज पुढे कंटिन्यू करूया. थँक्स फॉर वॉचिंग.